सकाळी सकाळी आहे ना दिवसाची सुरुवात करूयात बाप्पांची पूजा करण्यापासून, कारण त्यानंतरून आपल्याला निघायचे हॉस्पिटलला जायला. आणि ना हा टिक्का आहे ना मी नाही मम्मीने लावलाय माझ्या कपाळाच्या मधोमध. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतरून आहे ना सगळ्यात आधी मी जाऊन केस पेपर काढला. आणि ना आतापर्यंत 3 डॉक्टर्सला दाखवून झाले आणि एका डॉक्टरला ना जाम तंगवल्यानंतरून जाम ऐकवल्यानंतरून त्याने मला सिटी स्कॅन साठी लिहून दिलं. पण ना मला सिटी स्कॅनच्या आधी काहीतरी खायला सांगितलंय. चपात्या आम्ही घरूनच घेऊन आलेलो तर आम्ही भाजी घेतली आणि मग हॉटेलमध्ये खात बसलो. आतापर्यंतच माझी अवस्था कशी झालीये तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला ना इथे 7 वाजेपर्यंत थांबायचं होतं. अजून थोडा वेळ थांबल्यानंतरून यांनी ना आम्हाला गार्डन मध्ये पाठवलंय या 2 पाण्याच्या बॉटल्स देऊन. यात औषधे असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला टेस्ट वरून तर असं काही वाटत नाहीये. थोडाच वेळ ना पाणी पिल्यानंतरून मला लगेच त्रास व्हायला सुरू झालेला. तर मी आतमध्ये आले आणि ना थोडा वेळ झोपलेली. पण पाणी पिल्यावरती झोप लागणार आहे का, तर चक्रा मारायला लागले. आणि इथून जाताना आहे ना या माणसाचा मला धक्का लागणार होता, पण माझा रिफ्लेक्स बघा, तर धक्का मारणाऱ्यांचा असा रिफ्लेक्स का नसतो. आता आहेत ना 4:30 वाजलेत आणि माझ्या 1.5 बॉटल अजून संपवून नाही झाल्यात. तरी मला इतका त्रास होतोय की मी आता चक्रा मारतीये सारख्या सारख्या. आणि तुम्ही विचार करू शकता घरी की मी फक्त 1 लिटर पाणी प्यायचे तर मला किती त्रास व्हायचा. मी इथे व्हिडिओ काढत होती ना, तर हा मुलगा मागे बसून हसत होता. आणि हा यामुळे हसतोय कारण मी बॅक कॅमेऱ्याने शूट करतीये. आणि त्याचं असं झालं की हिला काय समजत असेल काय रेकॉर्ड होतंय. आता आहे ना 5 वाजत आलीये तर मी आतमध्ये आले आणि उरलेलं पाणी पण मी संपवलंय. फायनली ना माझा सिटी स्कॅन झालाय आणि ना इथून मला इंजेक्शन दिलेलं आणि त्यांनी ना डायरेक्ट वेन फ्लो लावलेला, त्याच्यामुळे मला खूप दुखतंय. पण तरी सुद्धा आहे ना मी कशी फ्लेक्स करतीये हातांचा ते तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ मम्मी बनवतीये ऑब्व्हियसली. त्याच्यानंतरून आम्ही निघालो घरी जायसाठी आणि आतापर्यंत संध्याकाळ झालीये. जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा पाऊस नव्हता, पण आता आहे ना पाऊस पडतोय आणि आम्ही ना माझ्या सुदैवानी छत्री विसरून आलेलोय. काल आम्ही या ब्रिजवरून जाताना आहे ना मम्मी बोलत होती की ती ना गाडीवरती उभी आहे. मला ते जस्ट अचानक आठवलं. टिटवाळ्यात पोहोचल्यानंतरून आहे ना पाऊस सुरूच होता, पण आम्हाला रिक्षा मिळाली म्हणून आम्ही घरी पोहोचलो.